Hello friends, Standard 7, Subject Math, Angles and Pairs of Angle. In previous lecture, we learned about opposite rays. Today, we learn vertically opposite angles. See the diagram. Line PT and line RS intersect each other point Q. म्हणजे रेषा PT आणि रेषा SR या Q बिंदूमध्ये छेदतायत आणि याच्यामुळे आपल्याला 4 angles are formed. Angle PQS, angle SQT, angle TQR and angle RQP असे 4 अँगल आपल्याला इथे मिळालेले आहेत. रे QS and रे QT ह्या दोन रे मुळे एक अँगल आपल्याला मिळालेला आहे, अँगल SQT. याच्या अपोजिट रेज मुळे बघा आता QS चा अपोजिट रेज QR आणि QT चा अपोजिट रे QP. याच्यामुळे सुद्धा आपल्याला एक अँगल मिळालेला आहे, अँगल PQR. अँगल PQR म्हणजेच अँगल SQT इज कॉल्ड अपोजिट अँगल PQR. म्हणजे अपोजिट रेज मुळे आपल्याला अपोजिट अँगल मिळालेला आहे, अपोजिट रेज मुळे. आता याचा अपोजिट रेज हे बा याचा रेज QS अँड रेज QT यांच्या अपोजिट रेज कोणत्या, रेज QR अँड रेज QP. या अपोजिट रेज मुळे आपल्याला जो अँगल मिळाला त्याला म्हणतात अपोजिट अँगल, अँगल PQR. समजलं सर्वांना? सी द पेज नंबर 30. द अँगल फॉर्म बाय द अपोजिट रेज ऑफ द आर्म्स म्हणजे काय, बाजू ऑफ अन अँगल इज सेड टू बी इट्स अपोजिट अँगल्स. ज्या दोन किरणांनी कोन तयार झाले, हे बघा, ज्या दोन किरणांमुळे हा कोन तयार झाला त्याच्या विरुद्ध किरणांनी तयार झालेला जो कोन आहे तो पहिल्या कोनाचा विरुद्ध कोन असतो. हे आपण इथे सिद्ध केलं, बरोबर. हे वाक्य लक्षात ठेवायचं आहे आणि पाठांतर सुद्धा करायचं आहे. आता आपण बघणार आहोत प्रॉपर्टी ऑफ व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. ह्या विरुद्ध कोनांच्या प्रॉपर्टीज आपण पाहणार आहोत. प्रॉपर्टीज म्हणजे काय, गुणधर्म. प्रॉपर्टीज म्हणजे काय, गुणधर्म. प्रॉपर्टीज ऑफ व्हर्टिकली अपोजिट अँगल्स म्हणजेच या व्हर्टिकली अपोजिट अँगलचे गुणधर्म आपण पाहणार आहोत, विरुद्ध कोनांची. आता ह्या अँगल मध्ये आपल्याला इथे 4 अँगल मिळालेले आहे आणि त्यांचे माप पण इथे दिलेले आहेत बघा. अँगल PQS इज इक्वल टू A, अँगल SQT इज इक्वल टू B, angle TQR is equal to C and angle PQR is equal to D. आता बघा
अँगल PQS प्लस अँगल SQT इज इक्वल टू 180 डिग्री. का? बघा, याचं आणि याचं माप 180 अंश. का? तर लिनियर पेअर ऑफ अँगल. ही जी जोडी आहे ही लिनियर पेअर रेषीय जोडीतील कोण आहेत आणि रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज किती असते? 180 अंश असते. म्हणजेच A प्लस B इज इक्वल टू 180 डिग्री. बघा, ह्या रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज 180 असते, म्हणून A प्लस B याचं माप दिलेलं आहे A, याचं B दिलेलं आहे, म्हणून आपण काय लिहिलं? 180 अंश. मग आता यांचं बघा, अँगल SQT प्लस अँगल TQR इज इक्वल टू 180 डिग्री. तेच कारण लिनियर पेअर ऑफ अँगल. मग अँगल SQT किती आलेला आहे? B दिलेला आहे तुम्हाला. B SQT B दिलेला आहे आणि TQR चं माप किती दिलंय? C. B प्लस C इज इक्वल टू 180. मग A प्लस B इज इक्वल टू B प्लस C. हे गेले. A इज इक्वल टू काय शिल्लक राहिलं? A इज इक्वल टू C. A इज इक्वल टू C. म्हणजेच काय? A बरोबर C याचा अर्थ होतो की हे दोघं कोण कसे आहेत? सारख्या मापाचे आहेत. म्हणजे आणि हे कोणते आहे? विरुद्ध कोण आहे. मग गुणधर्म काय सांगतोय आपल्याला की विरुद्ध कोणांचं माप हे काय असतं? सारखं असतं. हे आपण सिद्ध केलं, बरोबर ना. मग विरुद्ध कोणांची माप सारखी असतात. जर याचं 70 डिग्री असेल तर याचं सुद्धा काय येईल? 70 डिग्री. अशा प्रकारे तुम्हाला हे सिद्ध करून दाखवलेलं आहे. खाली एक वाक्य दिलंय बघा. द व्हर्टिकली अपोजिट अँगल फॉर्म when two lines intersect are of equal measures. म्हणजे काय? दोन रेषांनी एकमेकांना छेदले असता होणारे जे परस्पर विरुद्ध कोण असतात त्यांची माप ही कशी असतात? सारखी असतात किंवा समान असतात. हे तुम्हाला ह्या प्रॉपर्टीज वरून समजलं. आता आणि लिनियर पेअरच्या मापांची बेरीज किती? 180 डिग्री. अशा पद्धतीने तुम्हाला हे सिद्ध करून दाखवलेलं आहे. समजलं सर्वांना? हे लक्षात ठेवायचं आहे आणि लिहून पण घ्यायचे. ते वाक्य जे आहे नाव आय नो ते सुद्धा पाठ करायचं आहे. याच्यावरून ह्या प्रॉपर्टीज वरून आपण आता प्रॅक्टिस सेट सॉल्व द प्रॅक्टिस सेट 20. फर्स्ट एक्झाम्पल, लाइन AC and line BD. And line BD intersect point P 47 degree. Measure of angle APD is equal to 47 degree and measure an angle APB, angle BPC and angle CPD is equal to question marks. बघा, आता हे सुद्धा तसंच प्रॉपर्टीज आपण बघितली. याच्यावरून आपल्याला आता प्रॅक्टिस सेट 20 सॉल्व्ह करायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला एकाचं माप दिलंय आणि तीन कोणांचं माप विचारलेलं आहे. मग तुम्हाला माहिती आहे की अँगल APD चा अपोजिट अँगल कोणता आहे? अँगल BPC. म्हणजेच कोणता? अँगल BPC. मग हा जर 47 डिग्रीचा आहे तर हा कितीचा असेल? 47 चा. म्हणजेच अँगल APD इज इक्वल टू अँगल BPC. म्हणजे हा 47 चा आहे तर हा सुद्धा 47 चा. म्हणजे आपल्याला याचं माप मिळालं. आता याचं माप आपल्याला मिळालं. मग हे आहे लिनियर पेअर ऑफ अँगल म्हणजे रेषीय जोडीतील कोण. मग यांच्या मापांची बेरीज किती? 180 डिग्री. मग अँगल मेजर ऑफ अँगल BPC प्लस
measure of angle CPD is equal to 180 degree. हे कशावरून? लिनियर पेअर ऑफ अँगल. मग BPC हे याचं माप किती दिले तुम्हाला? 47 डिग्री. याचं दिलेलं नाही. CPD इज इक्वल टू 180. मग अँगल CPD इज इक्वल टू 180. हे इकडे प्लस इकडे त्यांना काय होतील? -47. मग 180 - 47 इज इक्वल टू 133. म्हणजेच अँगल CPD इज इक्वल टू 130. म्हणजे याचं माप किती आलं? 133. रेषीय जोडतील कोणाच्या मापांची बेरीज 180 अंश असते. म्हणजे 47 + 133 किती आले? 180 डिग्री. मग आता याचा अपोजिट अँगल कोणता आहे? अँगल APB. त्याचं पण माप तुम्हाला विचारलंय. मग याचं 133 आहे. मग याचं किती असेल? 133. म्हणजेच मेजर ऑफ अँगल APB इज इक्वल टू अँगल CPD. म्हणजेच 133 इज इक्वल टू 133. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला तिघही कोणांची माप मिळाली. अँगल APB इज इक्वल टू 133 डिग्री. अँगल BPC इज इक्वल टू 47 डिग्री अँड अँगल CPD इज इक्वल टू 133 डिग्री. समजलं सगळ्यांना? आता तशाच पद्धतीचं दुसरं एक्झाम्पल आहे बघा. हे लिहून घ्यायचंय. आता दुसरं एक्झाम्पल तुम्हाला लाईन PQ and line RS intersect to point M आणि याचं माप दिलेलं आहे तुम्हाला x डिग्री आणि विचारलेलं आहे यांचं माप. मग आता याचं x आहे. मग त्याच्या अपोजिट अँगलचं कोणतं काय असेल? x. आता हे लिनियर पेअर ऑफ म्हणजे रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज किती? द सम ऑफ द लिनियर पेअर ऑफ अँगल 180 डिग्री. मग 180 याचं x म्हणजे याचं काय येईल? मग 180 - x. म्हणजे याचं समोर याचं काय आलं? मग हे अपोजिट अँगलचं 180 - x. अशा प्रकारे चारही अँगलचं माप आपल्याला काढता येतं. अशा पद्धतीने हे जे सेकंड एक्झाम्पल आहे हे तुम्ही घरी सोडवायचं आहे पहिल्यासारखं. जसं मी तुम्हाला पहिलं सोडून दाखवलं तसं सेकंड एक्झाम्पल हा तुमचा होमवर्क आहे. आता खाली बघा. इंटिरियर अँगल ऑफ अ पॉलीगॉन. इंटिरियर अँगल ऑफ अ पॉलीगॉन. इंटिरियर म्हणजे काय? आतील बाजू, आंतरकोन. इंटिरियर अँगल पॉलीगॉन म्हणजेच काय? पॉलीगॉन म्हणजे काय? बहुभुजाकृती. बहुभुजाकृतीचे आंतरकोन. तुम्हाला एक ट्रायंगल काढून दाखवलाय बघा इथे. आता तुम्हाला माहिती आहे की ट्रायंगलला किती बाजू आहेत? आर्म्स किती आहेत? 3. अँगल किती आहे? 3. अँगल A, B and C. तुम्हाला माहिती आहे की अँगल इंटिरियर अँगल जे आहे 3 त्यांचं माप सुद्धा तुम्हाला माहिती आहे. तुम्ही शिकलेले आहात. अँगल A प्लस अँगल B प्लस अँगल C इज इक्वल टू 180 डिग्री. म्हणजे हे इंटिरियर अँगल जे आहेत या ट्रायंगलचे ABC चे याच्या मापांची बेरीज 180 अंश असते. त्रिकोणाच्या तीनही कोणांच्या मापांची बेरीज ही 180 असते. 180 अंश असते हे आपण शिकलेलो आहोत. द सम ऑफ द अँगल्स इन ट्रायंगल इज इक्वल टू 180 डिग्री. म्हणजे त्रिकोणाच्या तीनही कोणांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते हे आपण शिकलेलो आहोत. त्याच्यावरून आपल्याला हा तक्ता आता तयार करायचा आहे. ऑब्झर्व द टेबल अँड गिव्हन बिलो अँड ड्रॉ युअर कॉन्क्लुजन. आता इथे दिले बघा नंबर ऑफ साइड्स दिले तुम्हाला. त्या तक्त्याचं निरीक्षण करायचंय. नंबर ऑफ साइड्स दिले आहेत
त्याच्यावरून नंबर ऑफ नेम ऑफ पॉलिगॉन, काय म्हणतो आपण त्याला, बहुभुजाकृती पॉलिगॉन, त्याची आकृती काढून दाखवलेली आहे. नंबर ऑफ ट्रँगल, त्याच्यामध्ये किती ट्रँगल आहेत ते दिलेलं आहे आणि त्यांच्या त्या ट्रँगलचं, त्या इंटिरियर अँगलचं सम करायचं आहे आपल्याला, म्हणजे त्या कोणांची बेरीज करायची आहे. मग पहिलं आहे बघा ट्रँगल. आता मी काढलं होतं बघा. ट्रँगलला किती साइड्स असतात? 3. पॉलिगॉन म्हणजे 3, बहुभुजाकृती म्हणजे 3 झाले ते, म्हणजे एक ट्रँगल 3 बाजू असलेला. नंबर ऑफ ट्रँगल 1, सम ऑफ मेजर 180 मल्टिप्लाय बाय 1 इज इक्वल टू 180. आता सेकंड बघा, कॉर्डिलेटर. नंबर ऑफ साइड्स 4, म्हणजे हे एक आणि हे एक, 2 ट्रँगल तयार झाले. 180 180, किती ट्रँगल तयार झाले? 2. 4 साइड, 1 2 3 4, 4 साइड्स, 180 मल्टिप्लाय बाय 2, 360 डिग्री. आता तिसरं बघा, पेंटागॉन म्हणजे 5 बाजू. ट्रायंगल किती झाले? नंबर ऑफ ट्रायंगल 3, म्हणजेच 180 मल्टिप्लाय बाय 3 किती झाले? 540. 6 हेक्सागॉन, नंबर ऑफ साइड 6, 6 बाजू असलेला हेक्सागॉन तयार झाला. ट्रायंगल किती झाले? मोजा, 1 2 3 4, ट्रायंगल 4, म्हणजेच 180 मल्टिप्लाय बाय 4 म्हणजेच किती? 720. 7 नंबर ऑफ साइड 7, म्हणजेच हेप्टॅगॉन. ट्रायंगल किती झाले? 5, 1 2 3 4 5, 5 ट्रायंगल त्याच्यामध्ये तयार झाले, म्हणजेच 180 मल्टिप्लाय बाय 5, 900. शेवटचं 8, नंबर ऑफ साइड्स 8, ऑक्टागॉन. किती ट्रायंगल तयार झाले तुम्हाला काढायची आकृती. ट्रायंगल किती तयार झाले? वन 2 3 4 5 6 ट्रायंगल तयार झाले आणि बाजू किती? 8. 1 2 3 4 5 6 7 8 बाजू असलेला हा ऑक्टॅगॉन तयार झाला. 180 मल्टिप्लाय बाय 6, 1080. त्याचा गुणाकार किती आला? 1080. आणि शेवटचा आहे बघा n, नंबर ऑफ साइड्स n, अ फिगर विथ n साइड. म्हणून ट्रायंगल कोणता मग तो? n-2. मग त्याचा सम किती येईल? 180 मल्टिप्लाय बाय n-2. म्हणजेच याच्यावरून आपण असं शिकलो, नाऊ that the number of triangle form a polygon as shown above is to less than number of sides of a polygon has. म्हणजे त्याच्या साइड जे आहे ती ट्रायंगलच्या दोन्ही, त्याचा जो रेशो आहे तो दोन्ही काय असतो? कमी असतो. नंबर ऑफ ट्रायंगल 1 आहे तर साइड्स किती आहेत? 3. नंबर ऑफ ट्रायंगल 2 आहे तर साइड्स किती आहेत? 4. दोन्ही जास्त आहेत बघा. नंबर ऑफ ट्रायंगल 3 आहे तर साइड्स किती आहेत? 5. नंबर ऑफ ट्रायंगल 4 आहे तर साइड्स किती आहे? 6. नंबर ऑफ ट्रायंगल 5 साइड्स किती आहे? 7. नंबर ऑफ ट्रायंगल 6 साइड्स किती आहे? 8. म्हणून नंबर ऑफ ट्रायंगल n-2 साइड्स किती आहे? n. दोन्ही कमी म्हणजेच n-2. समजलं सगळ्यांना? म्हणून खाली तुम्हाला याच्यावरून निष्कर्ष निघाला की द सम ऑफ द मेजर्स of the interior angle of a polygon is 180 degree multiply by n-2. म्हणजे n बाजू असलेल्या बहुभुजाकृतीच्या आंतरकोनांच्या मापांची बेरीज ही 180 गुणेला n-2 अशी असते. हे आपण ह्या निष्कर्षावरून, ह्या तक्त्यावरून सिद्ध केलेलं आहे. आणि याचबरोबर आपला आजचा भाग संपला. आपण पुढच्या तासाला
पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत द एक्सटिरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल. थँक्यू.